नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून हलका फुलका कुरकुरीत सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवतो आहे. याबरोबरच टोमॅटो आणि कांद्याची चमचमीत अशी चटणी बनवतो आहे. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप मुगाची डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर 2 तास अशी पाण्यामध्ये भिजत घातली होती. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत टाकली तरी चालेल. डाळ इथे छान सॉफ्ट झाली. आता ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर ही डाळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. याच्यातलं पाणी निथळून डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि ही आता मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. अर्धी डाळ इथे मी काढून घेतली. आता यातलंच थोडंसं पाणी घालून ही डाळ आपण वाटून घेतोय. वाटताना यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे आणि इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता जाडसर आहे. आता यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. नेहमीचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मी इथे रवा मोजून घेतला आहे. आता याच चमच्याने मोजून 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे. बेसनामुळे रेसिपीला रंगसुद्धा छान येईल, त्याचबरोबर चवसुद्धा वाढेल रेसिपीची. आता इथे मी अर्धा चमचा साखर घालते आणि हे अगदी बारीक असं आता वाटून घेतलं आहे. आता इथे मी सगळी डाळ वाटून घेतली आणि या बाउलमध्ये काढून घेतली. तर हे पाहू शकता असं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. आता हे पीठ अगदी परफेक्ट आहे. नेहमीचं आपलं जसं डोश्याचं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. आता विस्कने हे छान असं फेटून घ्यायचं आहे. यामुळे पीठ छान हलकं फुलकं होईल आणि रेसिपीमध्ये आपल्याला इनो सोडा घालावा लागणार नाही. इनो सोड्याशिवायच आपली रेसिपी मस्त अगदी जाळीदार होईल. तर इथे पहा छान असं फेटलं जातं आहे आणि याच्यावरती बबल्स आले आहेत, पाहू शकता. तर असं हे छान 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. आता या पिठावरती झाकण ठेवूया आणि हे 10 मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातला आहे तो सुद्धा छान फुलेल. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे 1 चमचा उडदाची डाळ घातली आहे. याबरोबरच 1 चमचा चण्याची डाळ घातली आहे. या दोन्ही डाळी तेलावरती किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. याबरोबरच इथे मी 2 लाल मिरच्या घातल्यात आणि कांदा घातला आहे. यानंतर इथे 3 ते 4 पाकळ्या लसूण घातले. आता हे सगळं तेलावरती परतून घेऊया. दोन मिनटं हे तेलावरती परतल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चिंच घालायची आहे. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे.
तर इथे पहा टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. हे थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर आता फोडणीसाठी 1 चमचा तेल गरम करून घेतले तडका पॅनमध्ये. यामध्ये मोहरी घालायची आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि ही तयार फोडणी चटणीवरती घातली आहे. तर मस्त अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते छान सेट झालं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आता याचे आपण डोसे बनवूया. तर आपण पीठ छान फेटून घेतलं. यामुळे हा इन्स्टंट डोसा मस्त अगदी कुरकुरीत होईल आणि यामध्ये आपल्याला सोडा इनो असं घालायची गरज पडणार नाही. तर इथे मी तवा छान गरम करून घेतला आणि नंतर त्याला तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. यावरती आता थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे तव्याचा जो वरचा भाग आहे तो थोडासा थंड होईल. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पुसून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सेंटरला पीठ घालायचं आहे. पहा 1 चमचा पीठ घातलं आणि हा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे, अगदी पातळ. तुम्ही पहिल्यांदा जरी डोसा बनवत असाल तरी अगदी व्यवस्थित तुम्हाला हा पसरवता येईल. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. तर इथे पाहू शकता तवा असा फिरवून मी सगळीकडून एकसारखा याला भाजून घेतला आहे. तवा फिरवल्यामुळे डोस्याला सगळीकडे मस्त असा एकसारखा रंग येईल. त्याबरोबर आपण यामध्ये साखरसुद्धा घातली अर्धा चमचा, त्यामुळे रंग खूप छान येतो डोस्याला. वरची बाजू आता पूर्ण ड्राय झाली आहे. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी तेल लावते आहे. आता डोसा ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे पहा डोस्याचा ब्राऊन रंग दिसायला लागला आहे. आणि खूपच मस्त अशी जाळीसुद्धा आली डोश्याला. तर हा अगदी कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे आणि पहा अगदी सहज निघून येतोय. याला मी आणखी थोडासा ब्राऊन करून घेतला. रंग पाहू शकता डोस्याचा. अगदी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे. तर अगदी झटपट तुम्ही हा नाश्त्यासाठी बनवू शकता. डाळ तांदूळ भिजत घालणं, त्याला फर्मेंट करणं कशाचीच गरज नाही आहे. हा इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलका फुलका डोसा इनो सोडा न घालता नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेते. एकानंतर एक तुम्ही झटपट हे डोसे तयार करू शकता. इथे दुसरा डोसासुद्धा कुरकुरीत करून घेतला आहे मी.
बटाट्याचा मसाला बनवून यापासून तुम्ही मसाला डोसासुद्धा बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।